हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण 10 जानेवारी 2021 या दिवशी RRB NTPC मध्ये दुपारच्या बॅचला आलेला जो पेपर होता त्या पेपरमधील सामान्य ज्ञानवरचे प्रश्न पाहणार आहोत. सामान्य ज्ञानचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज तलाशाचा घटक भाग 1, स्पर्धा परीक्षा इतिहास, स्पर्धा परीक्षा भूगोल ही 3 पुस्तकं तुम्ही विकत घ्या. सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल आणि RRB NTPC पोस्ट ऑफिस या परीक्षांमध्ये या पुस्तकांमधूनच प्रश्न येत आहेत. पोलीस भरती, आरोग्य सेवक या परीक्षांना सुद्धा या पुस्तकाचा फायदा होईल. ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर 88 06 06 86 18 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा. तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील. पहिला प्रश्न आहे, पंतप्रधान जनधन योजना कोणत्या पंतप्रधानांच्या काळात सुरू झाली? तर पंतप्रधान जनधन योजना नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असताना सुरू झालेले आहे. भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत? तर आधुनिक अर्थशास्त्राचे जनक जॉन मेनार्ड केन्स हे आहेत आणि खूप परीक्षांना तो प्रश्न विचारला जातो. 2020 मध्ये झालेल्या IPL स्पर्धा कितव्या होत्या? तर 2020 मध्ये झालेल्या IPL स्पर्धा ह्या 13व्या स्पर्धा होत्या आणि मुंबई इंडियन्स याच्यामधला विजेता आहे. आणि मी तुम्हाला IPL स्पर्धांची व्यवस्थित माहिती घेऊन ठेवायला सांगितली होती कारण त्याच्यावर प्रश्न येत आहेत. पुढीलपैकी कोणती नदी आफ्रिका खंडामधून वाहते? आता मी तुम्हाला आफ्रिका खंडामधील महत्त्वाच्या नद्यांची नावच दिलेली आहेत. नाईल, नायजर, कांगो, ओरंज, जंबेजी व लिम्पोपो या सर्व नद्या आफ्रिका खंडामधून वाहतात आणि नाईल ही सर्वात महत्त्वाची नदी आहे. 2018 साली भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते होते? तर 2018 साली भारतातील सर्वात प्रदूषित शहर गुरुग्राम हे होतं आणि गुरुग्राम हे शहर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. गुरुग्रामचं आधीचं नाव नोएडा होतं, परंतु नोएडाचं नाव बदलून ते गुरुग्राम केलेलं आहे आणि ते दिल्लीच्या जवळ जरी असलं तरी राज्य कोणतं आहे? उत्तर प्रदेश. कारण काही परीक्षांना असे प्रश्न आलेले आहेत की गुरुग्राम कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेश. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे. त्याच्यानंतर सतीश धवन अंतरिक्ष केंद्र कुठं आहे? तर सतीश धवन अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा या बेटावर आहे आणि श्रीहरिकोटा हे बेट आंध्र प्रदेश या राज्यात आहे. हाही प्रश्न खूप परीक्षांना आलेला आहे की श्रीहरिकोटा बेट कोणत्या राज्यात आहे? तर आंध्र प्रदेश. आणि सतीश धवन अंतरिक्ष केंद्र कुठं आहे? श्रीहरिकोटा. राहुल गांधींनी कोणत्या लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली? तर राहुल गांधींनी 2 मतदारसंघामधून निवडणूक लढवली. एक आहे अमेठी आणि दुसरं आहे वायनाड. अमेठी या ठिकाणी त्यांचा पराभव झाला आणि हा पराभव स्मृती इराणी यांनी केलेला आहे. अमेठी उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि वायनाड हे केरळ या राज्यामध्ये आहे. ब्रेक्झिट या शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणी केला? तर ब्रेक्झिट या शब्दाचा वापर सर्वप्रथम पीटर विल्डिंग यांनी केलेला आहे आणि युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडला त्यालाच ब्रेक्झिट असे म्हणतात. अजूनही राहिलेले प्रश्न आपण पाहणार आहोत, पण तुम्हाला इथं तर मी 18 प्रश्न दिलेलेच आहेत. या व्यतिरिक्त अजूनही RRB NTPCचे आलेले प्रश्न तुम्हाला पाहिजे असतील तर www.vittaljoshi.com या वेबसाईटला भेट द्या. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर 18वा प्रश्न आहे, WWWचा फुल फॉर्म सांगा. तर WWWचा फुल फॉर्म वर्ल्ड वाईड वेब असा होतो आणि खूप परीक्षांना हा प्रश्न विचारला जातो. बिल गेट्स विंडोज या ऑपरेटिंग सिस्टीमचे नाव काय ठेवणार होते? तर बिल गेट्स विंडोज या ऑपरेटिंग सिस्टीमचे नाव इंटरफेस मॅनेजर हे ठेवणार होते. ऑक्टोबर 2020 पर्यंत भारतीय पुरुष हॉकी टीमचे कॅप्टन कोण होते? तर ऑक्टोबर 2020 पर्यंत भारतीय पुरुष हॉकी टीमचे कॅप्टन मनप्रीत सिंह हे होते. भारताच्या स्वतंत्रता चळवळीची सुरुवात किंवा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात कोणत्या उठावापासून झाली? तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात ही 1857च्या उठावापासून झाली. 1857चा उठाव वर हमखास प्रश्न विचारले जात आहेत.
तर 1857च्या उठावाची व्यवस्थित माहिती करून घ्या. आणि 1857चा उठाव हा भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा मानला जातो. त्याच्यानंतर भारत व श्रीलंका एकमेकांपासून वेगळे कशामुळे झाले आहेत, तर भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान पालची सामुद्रधुनी आहे आणि या पालच्या सामुद्रधुनीमुळे भारत व श्रीलंका एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक कोण आहेत, तर भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक डॉक्टर होमी जहांगीर भाभा हे आहेत. अणुऊर्जेवर एक हमखास प्रश्न विचारले जात आहेत. कोबोलचा फुल फॉर्म सांगा, तर कोबोलचा फुल फॉर्म कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज असा आहे. आणि शेवटचा 18वा प्रश्न, 2017 साली मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड झाली, ती स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित केली होती, तर 2017 साली मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड झाली, ती स्पर्धा चीन या देशामध्ये आयोजित केली होती. याच्यात असाही प्रश्न येऊ शकतो की 2017मध्ये कोणत्या भारतीय महिलेला मिस वर्ल्ड हा पुरस्कार मिळाला, तर मानुषी छिल्लर. तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानवरचे 18 प्रश्न पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.